मित्रांनो, एसटीने आता मोठा निर्णय घेतलाय. जर तुम्ही महिला असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत NCMC कार्ड कोणासाठी आवश्यक आहे, ते कधीपर्यंत काढावं लागणार आहे आणि वेळेत कार्ड न काढल्यास नेमकी काय अडचण येऊ शकते. जर अजूनही तुम्ही NCMC कार्ड काढलं नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजूनही लाखो लोकांनी हे काम पूर्ण केलेलं नाही. मित्रांनो, आतापर्यंत अनेक जण फक्त आधार कार्ड दाखवून एसटीच्या सवलतीचा लाभ घेत होते, पण आता एसटी महामंडळ संपूर्ण व्यवस्था डिजिटल करण्याच्या तयारीत आहे. यासाठी NCMC स्मार्ट कार्डला प्राधान्य दिलं जात आहे. हे कार्ड फक्त ओळखपत्र नाही, तर यामध्ये तुम्ही पैसे रिचार्ज करू शकता. तिकिटाचे पैसे थेट कार्डमधून वजा होतात. चिल्लर देण्याचा किंवा घेण्याचा प्रश्नच राहत नाही आणि पुढील काळात हीच प्रणाली अधिक व्यापकपणे वापरण्यात येणार आहे. आता प्रश्न असा आहे, हे कार्ड नेमकं कोणाला आवश्यक आहे? तर सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक या प्रवासी वर्गांसाठी याला विशेष महत्त्व दिलं जात आहे. आणि याच कारणामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणात NCMC कार्ड नोंदणी सुरू आहे. आकडेवारी पाहिली तर राज्यात 51 लाखांपेक्षा जास्त नोंदणी झाल्या आहेत, तर 25 लाखांहून अधिक कार्ड सक्रियही झाले आहेत. म्हणजेच हजारो नव्हे लाखो लोकांनी आधीच हे कार्ड काढलं आहे. पण अजूनही अनेक लाभार्थ्यांकडे कार्ड नाही आणि त्यांच्यासाठीच हा इशारा महत्त्वाचा आहे. कारण सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड आवश्यक करण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी धावपळ होऊ नये, रांगा टाळायच्या असतील आणि सवलतीचा लाभ खंडित होऊ द्यायचा नसेल तर आपल्या जवळच्या बसस्थानकात किंवा डेपोमध्ये जाऊन NCMC कार्डची नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या. आणि आता सर्वात महत्त्वाची माहिती, या प्रक्रियेसाठी दिलेला कालावधी झपाट्याने संपत चालला आहे आणि 1 ऑगस्ट नंतर अनेक नियमांची अंमलबजावणी अधिक कडक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणून अजूनही कार्ड काढलं नसेल तर आजच त्यासाठी प्रयत्न सुरू करा. कारण वेळेत केलेली एक छोटी प्रक्रिया पुढे मोठी अडचण वाचवू शकते. अशाच योजना अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.